कसं अटॅच करा ते तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला लागेल गाईज. ठीक आहे, हे मी कवर मागवलं होतं आपल्याला गोप्रोसाठी. थोडंसं वजन वाढेल आहे पण ठीक आहे. सो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी. लास्ट टाइम आपण बघितलं होतं आपला जो माईक आपण घेतला होता हा वाला, तो आपण बघितला होता. आणि आज आपण बघणार आहोत की आपण हा जो माईक आहे आपल्या हेल्मेटला कसा माउंट करू शकतो अँड प्रॉपर वे कोणता आहे की आपण आहे ना त्याला म्हणजे माउंट करू शकतो ज्याने की आपला आवाज क्लिअर जाईल मोटो ब्लॉग करताना. सो आता मी सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि लास्ट ब्लॉग कसा वाटला तो बघितला का नाही जाऊन चेक करा. आणि त्यानंतर आता आपण बनवतोय की हेल्मेटला आपण गोप्रो कसा माउंट करायचा अँड देन हा वायरलेस माईक आपल्याला कसा लावता येईल ते मी तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. सो पहिले हेल्मेट मी काढतो, आपलं ॲक्झॉरचं हेल्मेट. अँड ह्याआधी मी स्टडचं हेल्मेट घेतलं होतं पण ते मला एवढं काही आवडलं नाही. सो थोडेसे पैसे इन्व्हेस्ट केले आणि घेतला बाई हा मी हेल्मेट घेतला. आणि चला आता हे काढूया आणि तुम्हाला दाखवतो. या सगळ्या ॲक्सेसरीज मी काढलेल्या ते पण तुम्हाला दाखवतो. आणि हा हेल्मेट आता मी काढतो. खूप दिवस झाले गेलोच नाही यार मी बाहेर, कारण की ऑफिसच्या थोडंसं टायमिंगमुळे ना मला जमत नाही आहे. पण लवकर जाऊया आपण बाहेर, सिटी राईड तर नक्की करूया. कसा आहे एकदम खतरनाक ही याची बॅग. हा हेल्मेट आहे ॲक्झॉरचा ॲपेक्स हंटर. हा मी 5,000ला घेतला होता, म्हणजे थोडंसं डिस्काउंट वगैरे. हे बघा. सो हा माझा हेल्मेट आहे आणि ह्याला आहे ना हे माउंट मी ऑलरेडी ना लावलं होतं, जसं की तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, तरी तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे माउंट मी ऑलरेडी इथं फिट केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना हे निघणार नाही. आणि हे मला आवडलं, हे मी ऑनलाईन घेतलं होतं गाईज. हे मला 300 और 400 रुपीजला आलं होतं. सो हे मी घेतलं होतं. एकदम परफेक्ट, म्हणजे असं बसलेलं निघत नाही, काही नाही. बघा निघत नाही, खतरनाक आहे. हे बघा. आणि हा मला कलर खूप जास्त आवडला होता, सो हा कलर मी घेतला होता. सो चला आता याला मी लावतो. त्याआधी मी तुम्हाला ॲक्सेसरीज दाखवतो. सगळ्या काढल्या आपण, गोप्रो काढले, अडॅप्टर काढलेलं आहे. हे सगळं लावायचं आहे. आणि खूप सगळे जे मोटो ब्लॉगर्स आहेत ते माईक म्हणजे वायर्ड माईक वापरतात, तर मी वायरलेस माईक लावणार आहे. हा कसा लावायचा, कुठं लावायचा ते पण तुम्हाला मी सांगतो. आणि त्यानंतर बघूया आपण काय काय होतं. चला मी तुम्हाला दाखवतो आता. आणि गाईज ह्या ॲक्सेसरीज आपल्या हेल्मेट मी काढलं आहे. त्यानंतर हा माईक आहे, हा माईक आपल्याला लावायचा आहे हेल्मेटला. ठीक आहे. आणि हा आपला गोप्रो आहे. हा गोप्रो कसा माउंट करायचा नाही ते, तर आपला माईक त्याला कसं अटॅच करा ते तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला लागेल गाईज. ठीक आहे. हे मी कवर मागवलं होतं आपल्याला गोप्रोचं, मला 900ला पडलं होतं, म्हणजे ऑफर चालू होती त्यावेळेस. आता हे तुम्हाला 1200-1300 रुपयाला जाईल. ॲक्शन प्रोचं आहे. अँड सेकंड वन थिंग इज की हे अडॅप्टर आहे. ठीक आहे, हे माईक अडॅप्टर आहे, हे तुम्हाला लागेल. तर ह्या गोष्टी आपल्याला लागतील. हे झालं साईडला. त्यानंतर हा झाला माउंट, तिथं लावायचा. हा झाला माईक, हा झाला आपला गोप्रो. आणि हा आहे आपला गोप्रोचा पूर्ण सेटअप आहे. म्हणजे हा मी कॉम्बो घेतला होता, ते पण तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा, ट्रायपॉड आहे, एक्स्ट्रा बॅटरीज आहे ह्यामध्ये. हे बघा, ह्या बॅटरीज आहे, सगळं माउंट आहे. तर ह्या गोष्टी यामध्ये आहेत. आणि तुम्हाला जर दुसरा कुठला माईक वापरत असेल तरी तुम्हाला काही हरकत नाही आहे. तर हे सगळं आपलं ॲक्सेसरीज आहे. आत्ता हे मी ठेवतो. लय मोठा राडा होता यार भाई, राडा बहुत होता आहे गाईज. तर ह्या सगळ्या ॲक्सेसरीज आपल्याला लागतील. आणि हे मी ऑर्डर केलं होतं, कालच मागितलं होतं. हे एक्सटेन्शन आहे, हे ना हे एक्सटेन्शन आहे. म्हणजे जसं इथं लावलं ना आपण याला असं असं, तर तो कॅमेरा इथं लागेल, वरती इथं लागेल कॅमेरा. म्हणजे थोडंसं आपल्याला दिसेल व्ह्यू, आपल्याला कसा दिसतोय. ठीक आहे. तर हे एक्सटेन्शन मी मागवलं होतं. हे 250ला मला आलं होतं. आणि त्यासोबत हे 2 आले होते. बघा कुठं चालला उडून भाई, किधर जा रहा है उड के. ठीक आहे. हे एक आलं होतं. हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या होत्या. आपल्याला लागणार आहे, हे लागणार आहे फक्त. ठीक आहे. सध्या मी एवढं लावून तुम्हाला दाखवतो. हे माउंट लावायचं, त्याला गोप्रो लावायचा, आणि त्याला हा माईक कसा कनेक्ट करायचा ते तुम्हाला दाखवतो मी. चला आता मी ते तुम्हाला दाखवतो. तर गाईज चला आता आपण हे सगळं सेटअप करतो.
आणि जास्त एवढं काय म्हणजे त्याला डोकं लावण्याची गरज नाही आहे. सिम्पल मी तुम्हाला माझ्या वेळी दाखवतो मी कसं लावतोय. चला सगळ्यात आधी ना हा हेल्मेट घ्या. ठीक आहे, हेल्मेटला आहे ना हा माउंट आपल्याला लावणं गरजेचं आहे. हे मी लावलं होतं आणि एकदम फिट आहे, निघणार तर नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे ना हा जो युलांजीचा कवर आहे म्हणजे ॲक्शन प्रोचा हा कवर आहे. ठीक आहे, हे अडॅप्टर आहे, हे आपल्याला लावायचं आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं हे माउंट मी मागवलं होतं आणि हे एक्सटेन्शन आहे त्याचं. हे जर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही लावू शकतात की जसं तुम्हाला असा व्ह्यू पाहिजे. जसं आपण हेल्मेट घातलं ना, हेल्मेट जातो असा जातो, हेल्मेट पाहिजे असा. तर असं जर गेला ना तसं व्ह्यू येत नाही, म्हणून हे एक्सटेन्शन आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी आपण ह्याचं काम करू. हे काढून घ्यायचं आहे. सगळी प्रोसेस आहे भाई, स्टेप बाय स्टेप. गोप्रो डालेंगे इसमें, गोप्रो काढून घे. कसा आहे सगळा सेटअप, कसा आहे गाईज माझा कमेंटमध्ये सांगा. हा सगळा एक्सपेन्सिव्ह माल आहे, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह माल आहे. आणि गोप्रोला लावण्याच्या आधी हे आपल्याला काढावं लागतं, हे काढावं लागतं. हे आपण ठेवून देऊ साईडला. हे तर ठेवतो. त्यानंतर गोप्रोची बॅटरी टाकतो बैटा. ठीक आहे, आता हा गोप्रो आहे, हा टाकायचा ह्याच्यामध्ये. कवर काढायचं आरामात, आवाज येतो क्लिक झाल्यावर. ठीक आहे, आणि हे असं लावून घ्यायचं. हा झाला आपला आता गोप्रोचा पार्ट. हा गोप्रोचा पार्ट आहे आपला. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो माउंट आहे आपला, हा माउंट आहे, खोलून घ्या. काढला. आता हा हेल्मेटला लावायचं. तुम्ही याला दोन प्रकारे लावू शकतात. एक तर हा असा पण बसतो, कापर घुसत नाही रे, असा पण बसतो, किंवा हा असा काढला ना आपण, याला असं पण लावू शकतो. असं बोथ ऑफ, म्हणजे दोन्ही वेने लावू शकतो. जर समजा याचं बेस्ट काय ना, हा जर उलटा लावला ना तुम्ही, असा कॅमेरा येईल, असा, हा असा कॅमेरा येईल, असा. म्हणजे खालचा जो व्ह्यू आहे ना तुम्हाला असा व्ह्यू जास्त येईल. तर असं पण लावू शकतात, किंवा बेटर वे तुम्ही तसं पण लावू शकता. तर मी तुम्हाला तसं लावण्याकडे दाखवतो. अरे बाबा, हे बघा, हे रेग्युलर आहे आपलं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला लागणार आहे, आता हे झालं साईडला, हे लावलं इथं. हे गोप्रोचं आपण रेडी केलं. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लागेल आपल्याला TRS केबल. हे आणि हे TRS केबल इम्पॉर्टंट आहे, या गोष्टी आपल्याला लागतील. हे लावायचं इथे. आणि हा जो माईक आहे गाईज, हा जो माईक आहे ना, मी स्पेशल मोटो ब्लॉगसाठीच घेतलेला आहे. आणि आपण जे डेली ब्लॉग बनवतो त्यासाठीच घेतलेला आहे. मोटो ब्लॉगसाठी सिम्पल काय ना, व्हॉईस क्लिअर येतो. आता हे वरती लावलं आहे ना, तर TRS केबल घ्यायचा आहे. हा TRS केबल आपल्याला माईकसोबत येतो. हा लार्क M2 आहे, म्हणून हा कॉम्बो सेट आहे. कॉम्बो सेटमध्ये मला सगळं आलं होतं. हा इथं लावायचा आहे, हे बघा, इथं एक पिन लावायची आहे. आणि आपल्या अडॅप्टरचा जो आहे पॉईंट इथे एक लावायची आहे. दॅट्स इट. हा रेडी झाला आता आपला माईक. ठीक आहे, आणि हे पिन मी लावतो आता याला कॅमेरामध्ये. प्रॉपर रेडी झालेला आहे, हे बघा. हा आता सेटअप रेडी झाला आपला, हा वाला. ठीक आहे, आता हे लावायचं गोप्रोला, म्हणजे हेल्मेटला लावायचं. आता आपण थोडंसं वजन वाढेल याने, पण ठीक आहे. बहुत मुश्किल का काम है भाई, करना पड़ता है. हे बघा, हे इथं लावायचं, सिंपल आहे. ठीक आहे, थोडंसं टाईट केलं, दॅट्स इट. हे बघा,
कसं वाटतंय सेटअप? याला तुम्हाला जर खाली असं घ्यायचं आहे, अँगल असा तुम्हाला अँगल जाईल, वरती घ्यायचं आहे वरचं, तर हे बघा असं जाईल आणि ओव्हरऑल असं दिसतो. ठीक आहे. आता हा झाला गोप्रोचा पार्ट आणि हेल्मेटचा पार्ट हा बसला एकदम प्रॉपर. हे बघा जसं तुम्ही बघताय. आता आहे ना माईक कुठं प्लेस करायचं ते तुम्हाला सांगतो. तर माझ्याकडे काय आहे ना लार्क M2 आहे, तर त्याला आहे ना मॅग्नेटिक माउंट आहे. हा मॅग्नेटिक माउंट आहे, हा आपल्याला लार्क M2 सोबत येतो. आणि हा माईक आहे. ठीक आहे. हा माईक आहे आणि काय करायचं आहे, ह्याचा जो मॅग्नेटिक माउंट आहे ना हा वाला, हे बघा असा चिपकतो, हा असा चिपकतो आणि याचा माउंट खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्ही गाडीवर जर असले ना ते पडणार नाही. तर काय करायचं आहे, सगळ्यात आधी ओपन करायचं. सिम्पल आहे गाईज, काहीच नाही. हे जे आपलं कर्टन दिसतंय ना, हे कर्टन सिम्पल. हा जो माईक आहे हा आतमध्ये ठेवायचे या साईडला, जसं तुम्हाला चांगलं वाटेल. खतम. हा बसला फिट. हे बघा हा माईक आपल्या इथं बसलाय आणि काहीच म्हणजे गरज नाही आहे वायरिंग करायची, काहीच नाही. हे बघा प्रॉपर आहे बघा. इथं माईक बसला हा वाला, हा पडणार नाही किती स्पीडमध्ये असू द्या, ह्याचं मॅग्नेट खूप स्ट्रॉंग आहे. हे बघा आता हा इथं माईक बसला आणि आतमध्ये तुम्हाला दाखवून दिसत असेल तुम्हाला. हे बघा हा माईक इथं बसलेला आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं त्यात आवाज क्लिअर येत नाही, हा जो डेड कॅट आहे ना हा तिथं लावायचा असा या माईकवर, असा इथं लावायचा, म्हणजे तुमचा जो आवाज आहे तो क्लिअर जाईल. आणि हा आहे आपला प्रॉपर वायरलेस सेटअप केला आहे मी आपल्या हेल्मेटमध्ये. आणि याचा जो तुम्हाला खर्च आहे मी तुम्हाला सांगतो रिअल. हा हेल्मेट मला पडला होता 5,000 5,500 काहीतरी. गोप्रो मला पडला होता 30-40,000चा. गोप्रो माझा 35,000. आणि हा माईक आहे, हा माईक आम्ही घेतला होता 12,000ला. हा माईक घेतला होता हा पूर्ण. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं ह्या सगळ्या गोष्टी विथ हेल्मेट तर अराउंड 60-70,000चं हे सगळं. तर हा माझा गोप्रोचा सेटअप मी तुम्हाला दाखवला आणि हा कसं लावायचं ते तुम्हाला मी सांगितलं. इथून फक्त क्लिक करायचं, झाला आपला गोप्रो चालू. ठीक आहे. आणि माईक पण त्याला कनेक्ट झालेला आहे. तर हे सगळं सेटअप आहे आणि थोडंसं वेट वाढू शकतं या गोष्टींमुळे, कारण की हे हेवी आहे, पण प्रॉपर सेटअप बनला आहे गाईज. तर हा माझा सेटअप आहे आणि तुम्हाला माझा सेटअप कसा वाटला कमेंट करा, कारण की ह्यासाठी मी खूप खर्च केलेला आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने केलेला आहे. साक्षी मला नको म्हणत होती तरी मी हा सगळा खर्च केलेला आहे. ती मग कॅमेऱ्याच्या बॅक साईडला आहे. तर हां ते बघा. आणि हा माझा सेटअप आहे. हा मला हेल्मेट खूप जास्त आवडला होता म्हणून मी घेतला. आणि हा माझा सेटअप आहे गोप्रोचा, एकदम प्रॉपर वायरलेस गोप्रोचा सेटअप, माईक आणि ह्या सगळ्या ॲक्सेसरीज तुम्हाला लागतील म्हणजे लागतील. हा माझा गोप्रोचा पूर्ण कॉम्बो आहे, हा माझा माईकचा कॉम्बो आहे आणि हे सगळे एक्सटेन्शन आहेत. हे एक्सटेन्शन पण 400-500 रुपयाचे ओव्हरऑल आहेत. आणि हा सगळा आहे माझा गोप्रो आणि हेल्मेटचा मोटो ब्लॉग सेटअप. सो गाईज असा आहे आपला सेटअप. आणि हे बघा असं दिसतोय मी, म्हणजे कुठं पण राईडला गेलो तर हा वायरलेस जो आपला सेटअप आहे तो कधी पण बेस्ट आहे. तर हा माझा एक छोटासा मोटो ब्लॉग सेटअप कसा वाटला, काही शिकायला तुम्हाला मिळाला असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मराठीमधून ब्लॉग बनवणारा मीच आहे की जर तुम्हाला हे सगळे डिटेलमध्ये सांगतोय. आत्तापर्यंत कोणत्याच यूट्यूबरने एवढा डिटेलमध्ये सांगितलेलं नाही आहे, आणि ते पण मराठीतून तरी मी नाही बघितला कोणाचा. तर तुम्हाला तुमच्या भावाचा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग मी कुठं बनवू ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि हा आपला ब्लॉग कसा वाटला सांगा. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. बाय बाय.